नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक पिकाचे जे बाजारभाव आहे त्या संदर्भात. त्याचबरोबर थंडीमध्ये कांद्याचं वजन वाढवण्यासाठी, फुगवणीसाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला क्लायमेटमध्ये बराचसा बदल होतोय. कधी थंडी जास्त वाढते तर कधी वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे थंडी अचानक जी आहे का कमी होते. पण मागील एक 6 ते 8 दिवसापूर्वी जर पूर्णपणे आलं अद्रक पिकाचं जर कंडिशन बघितले तर ते जो पाला आहे तो एकदम फास्टमध्ये जे आहे का तो करपतोय, पिवळापणा येतोय आणि बरसायला पण देखील जे आहे का चालू झालेलं आहे. तर त्याचं मेन प्रमुख कारण काय आहे? आता बरेचसे शेतकऱ्यांचे जे आहे का मेसेज कॉल पण आले होते की अचानक एकदम फास्टमध्ये जे आहे का आमच्या आले पिकाचे पाला जो आहे तो जास्त खराब झाला आहे. तर शेतकरी बंधूंनो, याचं एकमेव कारण म्हणजे हेच आहे की आपण आपल्या आले पिकाची जी तंतमुळ किंवा मग पांढरी मूळ जी आहे तर ती चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फर्टिगेशन चालू केलेले आहे, ते काही चुकत नाहीये. पण आपण जे आहे का आपल्या पिकाची जे आहे का मूळ चेक करणं खूप गरजेचं आहे. मूळ आहेच का? जर पांढरी मूळ जरी असेलच तर त्यावरती सूत्रकृमी नेमॅटोडचा इफेक्ट झालेला आहे का याआधी? कारण की नेमॅटोड हा कधीही उष्ण वातावरणामध्ये, दमट वातावरणामध्ये त्याची जी आहे का ग्रोथ होत असते आणि थंडीमध्ये जे आहे का पाहिजे अशी जी आहे का ग्रोथ होत नसते, करत नसतं, डेव्हलप होत नसतं. तर त्यासाठी जे आहे का आपल्याला या गोष्टी ज्या आहे का आपल्या प्लॉटमध्ये चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण विनाकारण फर्टिगेशन करायचे, खतं वगैरे द्यायचे, पण झाडांनी जर घेतले नाही, ते अपटेकिंग जर नाहीच केलं तर आपल्याला जे आहे का त्याचे रिझल्ट मिळणार नाहीये. म्हणजे आपला खर्च जे आहे का थोडक्यामध्ये बऱ्यापैकी वाया जाऊ शकतो आणि काही प्रमाणामध्ये त्याचा देखील जे आहे का फायदा होईलच. शेतकरी बंधूंनो, या गोष्टी आपल्याला जे आहे का चेक करणं गरजेचं आहे. जर पांढरी मूळ जर कमी असेल तर पांढरी मूळ आपल्याला जे आहे का वाढवण्यासाठी आपण काय-काय करू शकतो. जसं की आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा असू द्या, त्याचबरोबर कुठल्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड, फुलविक ॲसिड असू द्या, यांचा जे आहे का आपल्याला वापर करायचा आहे. आणि जर पीजीआरमध्ये जर विचार केला आपण त्याचा पूर्णपणे, तर IBA जे हार्मोन्स आहे समजा पीजीआर, तर त्याचा देखील आपण जे आहे का वापर करू शकतो. त्याचा वापर करायचा असताना आपल्याला जे आहे का ते 1 एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे 5 ग्रॅमपर्यंत जे आहे का ते ड्रिप इरिगेशन थ्रू सोडवायचं आहे. त्याच्यासोबत आपण कुठल्याही चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड जर घेतलं तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा जे का फायदा होणार आहे. हे झालं पांढरी मुळी वाढवण्यासाठी. आणि जर पांढरी मुळी चांगली आहे आणि आपण फर्टिगेशन काय केलं पाहिजे? तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपल्याला जे आहे का आता थंडी आहे, तर थंडीमध्ये जे आहे का ज्या ग्रेडमध्ये सल्फर आहे समजा, अशा ग्रेडचं जे आहे का आपल्याला जे आहे का वापर करायचा आहे. जसं की 0050, बऱ्याचशा कंपनीचं जे 0050 जे वॉटर सोल्युबल आहे त्यामध्ये 17% जे आहे का सल्फर असतं. त्या ग्रेडचा देखील आपण जे आहे का वापर करू शकतो. त्याचबरोबर जे सल्फर मार्केटमध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिळत असतं, तर त्याचा देखील आपल्याला जे काही एक साधारणपणे 15-1500च्या अंतराने जर आपण आपल्या प्लॉटला जर दिलं, तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये गरमास उष्णता निर्माण होण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. शेतकरी बंधूंनो, आता सल्फरचा काय त्यामध्ये रोल आला? जास्त थंडीमध्ये, जमिनीमध्ये जास्त थंडी जरी राहिली तर जी पांढरी मुळं असते ती डॅमेज होत असते किंवा अन्नद्रव्य जे आहे का पाहिजे असे अपटेकिंग होत नसतं. कारण की झाडाला जेवढं अन्नद्रव्य गरजेचं आहे तेवढंच जे आहे का उष्णता आणि सूर्यप्रकाश पण खूप गरजेचा असतो. तर त्यासाठी जे आहे का आपल्याला जे आहे का आपण हिवाळ्यामध्ये कुठल्याही पिकासाठी सल्फरचे जे आहे का आपण वापर करत असतो. हे करत असताना जसं की 0050 सांगितलं त्याचा देखील आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर 05234 हा जो ग्रेड आहे त्याचा देखील आपण वापर करू शकतो. आणि जर आपल्याला समजायचं का की शायनिंग, चमक आणि फुगवण जर हे वाढवायचे असेल तर पोटॅशियम सोनेट किंवा मग KMS नावाने पण मिळत असतं, फर्टिसोन नावाने मिळत असतं, ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट देखील दिलेलं असतं. पोटॅशियम सोनेट देखील, मॅग्नेशियम सल्फेट, त्याचबरोबर पोटॅशियम आणि सल्फर जे आहे का दिलेलं असतं. म्हणजे 3 अन्नद्रव्य एकत्रित दिल्यामुळे आपल्या पिकाला जे आहे का थंडीमध्ये पण आपल्याला त्याचा चांगला फायदा होत असतो. त्याचबरोबर कव्हर येण्यासाठी, शायनिंग येण्यासाठी आणि साईज देखील वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होत असतो. त्याचबरोबर आज तारीख आहे एक साधारणपणे 7 डिसेंबर आणि आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे, बाजारभावामध्ये जे आहे का सतत बदल होतो. एक साधारणपणे 400-500 रुपयापर्यंत जे आहे का वाढता पण आणि कमी पण होत आहे. तर आजचे आल्याचे जे बाजारभाव आहे ते एक साधारणपणे ₹3000 प्रति क्विंटल ते 3300 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का आजचे सौदे झालेले आहे. तुमच्या भागामध्ये काय सौदे झालेले आहे, काय भावाने तुम्ही माल दिला आहे, ज्या शेतकऱ्यांनी दिला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा. कारण की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का ते रेट जे आहे का शेतकऱ्यांना मिळत असतात. त्याचबरोबर जर ज्या शेतकऱ्यांचा समजा डागी माल होता किंवा मग खराब झालेला जो माल होता,
एक साधारणपणे 600 रुपये प्रति क्विंटल ते 800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का त्याची खरेदी झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.